वडोज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुरुवातीच्या काळातील पदाधिकाऱ्यांनी दूरदृष्टीने संस्थेसाठी चांगल्या मालमत्ता घेऊन ठेवल्या आहेत। पूर्वजांचा हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी विद्यमान संचालक मंडळाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी केले। वडोज बाजार समितीच्या पुसेसावळी उपबाजार आवारातील भाडेपट्टा कराराने देण्यात येणारे व्यापारी गाळे हे भूखंडाच्या नोंदणी प्रसंगी ते बोलत होते। यावेळी वडगावचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, सभापती दत्ता पवार, उपसभापती विजयराव शिंदे, सुरेश पाटील, संचालक सुनील फडतरे, गिरीश शहा, संकेत महामने, महेश घारगे, स्वप्नील घाडगे, शैलेश वाघमारे, सुनीता मगर, सौ लता आनंदराव जगदाळे, धनाजी पावशे, श्रीकांत पाटील, शहाजी पाटील, उदय माळवे, दत्ता रुद्रुके, सरपंच सुनीता माळी, दीपक सुडके, किरण माळवे, किरण कदम, अमित वीर, नारायण विभूते यांची प्रमुख उपस्थिती होती। पुढे घारगे म्हणाले, माजी आमदार स्वर्गीय केशवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे पहिले सभापती संभाजीराव घाडगे व सुरुवातीच्या पदाधिकाऱ्यांनी दूरदृष्टीने वडोज, पुसेगाव, पुसेसावळी व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी मोक्याच्या जागा विकत घेऊन ठेवल्या आहेत। या जागेला आता लाखोंचा भाव आला आहे। आताच्या संचालक मंडळाने या जागा विकसित करण्यावर भर द्यावा। पुसेसावळी बाजारामुळे गावाबरोबर भागाचा सर्वांगीण विकास होणार आहे। नवीन व्यापारी गाळे बांधताना रस्ते व इतर सोयी सुविधांना प्राधान्य द्यावे। बाजार समिती सर्वांची आहे। राजकीय मतभेद विसरून शेतकरी विकासासाठी जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले। उपसभापती विजयराव शिंदे म्हणाले, अलीकडच्या काळात माजी आमदार प्रभाकर घारगे व इतर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीने चांगली प्रगती केली आहे। वडोज भाजीपाला मार्केटप्रमाणे पुसेसावळी मार्केटला यश मिळेल। या ठिकाणी कांदा आला, तसेच भुसार मालाचे नवीन मार्केट झाले तर शेतकरी व भागातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना चांगला फायदा मिळेल। व्यापारी व गाळ्यांचा भूमिपूजन शुभारंभ भव्यदिव्य स्वरूपात करण्याचे सुतोवाचही यावेळी त्यांनी केले। सचिव दत्तात्रय नलावडे यांनी प्रास्ताविक केले। यावेळी विठ्ठल स्वामी महाराज, शैलेश वाघमारे, किरण माळवे, दीपक सुडके यांनी मनोगत व्यक्त केले। अशोक पवार यांनी आभार मानले। यावेळी कृषी दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते आवारात वृक्षारोपण करण्यात आले।